समाजामध्ये होणाऱ्या विविध अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम हे सर्वसामान्य जनतेचं असतं. परंतु याला अधिकचं बळ मिळतं ते म्हणजे एखाद्या सामाजिक प्रतिष्ठानासोबत किंवा एखाद्या सामाजिक संघटनेसोबत. सरकार असेल, पोलीस यंत्रणा असेल, हे तर आपल्याला न्याय देण्याचं काम करतातच. परंतु संघटितपणे आपल्याला न्याय मागण्याचं काम एखाद्या अबला महिलावर, एखाद्या नागरिकावर, एखाद्या अशा व्यक्तीवर जो दलित आहे, पीडित आहे, अशा लोकांना न्याय देण्याचं काम मात्र संघटनात्मक पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतात. आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये संघटनेचा, प्रतिष्ठानचा इतिहास काही नवा नाही आहे. महाराष्ट्राला मागच्या अनेक वर्षांपासून या माध्यमातून विविध सामाजिक कार्य करण्याचं काम सुरू असतं. सध्या आपण ज्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत ते म्हणजे शिवतेज प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य. मागच्या 2 वर्षापासून ते महाराष्ट्रामध्ये विविध सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत. आणि विशेष म्हणजे त्याचं ज्या संपर्क प्रमुख आहेत शिवकन्या रोहिणी आनंद मोरे या मॅडम आपल्या लातूर जिल्ह्यामधून आहेत, लातूर शहरामधून आहेत. त्यांच्यावर ही मोठी जिम्मेदारी आहे आणि त्यांच्या अनुषंगानं या परिसरामध्ये या संघटनेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढे जात आहे. यामध्ये जे लोक सहभागी होतात त्यांना शिवकन्या आणि जे जेंट्स असतात त्यांना शिवभक्त, बरोबर आहे ना मॅडम, असं संबोधलं जातं. त्यामुळं या संघटनेचं खूप फास्ट काम सध्या महाराष्ट्रभरामध्ये वाढत आहे. या सगळ्याबद्दलची अधिकची माहिती आपण जाणून घेणार आहोत मोरे मॅडम यांच्याकडून. मॅडम, तुमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी जय शिवराय मॅडम. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला असं विचारेन की आपला थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना परिचय द्यावा. मी रोहिणी आनंद मोरे. माझं पद आहे प्रदेश प्रसिद्ध प्रमुख लातूर. बर, तुम्ही याच्या आधी काही सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य वगैरे केले का? हा, केलं ना सर. बर. मानवी हक्क अभियान त्याच्यामधून केलेलं आहे. बर बर. मग आता आपलं कधी निवड झालेली आहे या संघटनेच्या संपर्क प्रमुख? एक 4 महिने झाले, 4-5 महिने झाले. 4-5 महिने झालं. बरं, सगळ्यात पहिला या अनुषंगानं प्रश्न असा तयार होतो की हे जे शिवतेज प्रतिष्ठान आहे महाराष्ट्र राज्य, हे जे प्रतिष्ठान आहे, संघटना आहे, तर हे कोणत्या नेमक्या क्षेत्रामध्ये काम करते? महिलावर होणारे अत्याचार, बर, महिला सक्षमीकरण, बाल विकास केंद्र आणि जास्ती तर फोकस अनाथ आश्रम. ओके ओके. याच्यावर सध्या ते चालू आहे. बर, मग आता या संघटनेची सुरुवात साधारण 2 वर्षापूर्वी झालेली आहे. तर मग किती सभासद या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जुडले असतील असा काय अंदाज आहे का? 400-500 सभासद तर आहेत. बर, कॅज्युअल 4-5 सभासद आहेत. 400-500. बर. आता पदाधिकाऱ्यांची निवड सध्या सुरू आहे असं आपण बोलताना मगाशी सांगितलेलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये लोक जुडलेले आहेत का? पदाधिकाऱ्यांचं झालंय हो, का? जोडलेले आहेत सर. बरं, लातूरमध्ये संघटनेची काय नेमकी परिस्थिती आहे? संघटनेची सध्या तर मी स्टार्टअप केले, चांगल्या प्रकारे आहे सध्या. बर, सध्या शिवजयंती निमित्त आम्ही SOS मध्ये शालेय पुस्तके वगैरे सगळं वाटण्यात आलेलं आहे, सर्व काही. बर बर. आणि ह्याच्यामध्ये पण म्हटलं गेलं तर आपले गंपले सर, बर, गोविंद गंपले सर, आपले लातूर जिल्हा अध्यक्षपदी निवड त्यांची. त्यांच्या मार्फत आणि माझ्या मार्फत SOS मध्ये आम्ही सध्या शिवजयंती निमित्त हे प्रोग्राम घेतलेला आहे. बर बर बर. बर, मग आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने याच्या आधी 2 वर्षामध्ये काही कार्यक्रम किंवा सामाजिक कार्य झालेले आहेत का? भरपूर केलेले आहेत सर. गड संवर्धन म्हणजे कचरा कुंडी लावणं, प्रश्नमंजुषाचे प्रोग्राम वगैरे. काल परवा हल्ली पुण्यामध्ये शिक्रापूरमध्ये प्रश्नमंजुषाचे प्रोग्राम झालेले आहेत सर आपले. बर बर बर. जे आपले संस्थापक अध्यक्ष आहेत आणि मॅडम पण आहेत त्यांच्याविषयी थोडी माहिती आम्हाला द्या. जान्हवीताई झुंबेकर, काही त्रास नाही. बर बर. छान आहेत ते, स्वभाव वगैरे, कार्य वगैरे मस्त आहे त्यांचं. त्यांच्यापासूनच प्रतिष्ठानची जोड निर्माण झाली म्हणा असं. ओके ओके. त्यांची भेट झाली आपली? हो, भेट वगैरे झाली माझी, त्यांच्या प्रोग्राम मध्ये भेट झाली. बर बर. छान कार्यक्रम घेतात वगैरे ते असं. बर, मग आता लातूर जिल्ह्यामध्ये पदाधिकारी नेमण्याचं काम सध्या सुरू आहे आपण सांगितल्याप्रमाणे. तर किती पदाधिकारी इथे नेमून झालेले आहेत आणि आणखी तुम्ही कुठले पदाधिकारी शोधताय? सध्या शिवभक्त बर, आपल्या लातूर अध्यक्षपदी आपले हे गोविंद दादा, बर, त्यांची नियुक्ती झालेली आहे. परत शिवराज सर उप अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. औषामधून एक झालेले आहे, निलंगा तालुक्यातून. बर बर. लातूर तालुक्यात राहिले का? फक्त लातूर तालुक्याचे या शिवकन्याच्या शोधात आहे सध्या. लातूर जिल्हा अध्यक्षपदी निवड करायची. ठीक आहे. मग आता तुम्ही 19 तारखेपासून कामाला म्हणजे प्रॉपर सुरुवात केलेली आहे शिवरायांच्या जयंतीपासून समजा. तर मग आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे काही नियोजित कार्यक्रम आहेत का? आहेत ना सर. महिलावर होणारे अत्याचार आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये सध्या महिलावर एवढे अत्याचार होत आहेत. महिलाच महिलावर अत्याचार करते. ओके. व्याजी पैसे देणं, परत बदनाम करणं लोकांना, परत घरामध्ये पण बदनामी करणं, असं हे कुठं तर थांबलं पाहिजे.
ओके ओके. म्हणजे प्रामुख्यानं आपण महिलाच्या संदर्भामध्ये महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या संदर्भामध्ये आपण काम करणार आहोत. काम करणार. बऱ्याचदा महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करत असतात. हा. बचत गटामध्ये पण काही महिलांना बरेच प्रॉब्लेम आहेत सर. ओके ओके. कारण की जे हप्ता मागायला सर लोक येतात त्यांच्याकडून काही बोललं जातं त्यांना, हे पण कुठं तर थांबलं पाहिजे. बरोबर बरोबर. तर मॅडम पुढचा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की आपण पाहतो समाजामध्ये बऱ्याचशा महिला या पीडित असतात, त्यांना बऱ्याचशा अडचणी असतात. अशा महिलांना जर तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर काय नेमकं करावं लागेल किंवा कसा संपर्क करता येईल? ज्या महिला सध्या पीडित आहेत किंवा ज्या महिलाला काही प्रॉब्लेम आहेत त्यांनी माझ्याबरोबर संपर्क करू शकतात सर. बरं त्याचा नंबर माझा स्क्रीनवर मिळून जाईल त्यांना. ठीक आहे. म्हणजे आपण व्हिडिओमध्ये त्यांना तो नंबर त्यांच्या ज्या अडी अडचणी आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत, घरगुती प्रॉब्लेम्स असो अगर बाहेरचे काही प्रॉब्लेम्स असो, ते माझ्याबरोबर शेअर करू शकतात. ठीक आहे. त्याला म्हणजे आमची संघटना त्यांच्या पाठीमागे हमखास राहील. ओके. म्हणजे जर कोणतीही अडचण असेल तर तुम्ही डायरेक्ट त्यांना त्याशी संपर्क करू शकतात आणि करू शकतात. तुमचं कोणतीही अडचण त्यांना तुम्ही बिनधास्तपणे सांगू शकतात. त्या तर मॅडम या इंटरव्ह्यूचा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आपण या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील समस्त नागरिकांना असेल, महिलांना असेल, काय आवाहन करू इच्छिता किंवा काय सांगू इच्छिता? ज्या पीडित महिला असतील किंवा ज्यांना आमच्या प्रतिष्ठानशी जोडायचं असेल त्यांनी मला संपर्क करू शकतात. किंवा ज्यांना सामाजिक क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये कार्य करायची आवड आहे बरोबर त्यांनी पण मला संपर्क करू शकतात आणि आमच्या संघटनेशी जोडू जोडू शकतात. ठीक आहे ठीक आहे. तर या ठिकाणी मॅडमने आवाहन केलेलं आहे की ज्यांना सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करण्याची इच्छा आहे तर त्यांनी त्यांच्यासोबत संपर्क करून जी काही रीतसर नोंदणी असते तर ती नोंदणी करून या ठिकाणी या सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभाग घेऊ शकता. आपण आता चर्चा केलेली आहे शिवकन्या रोहिणी मोरे मॅडम यांच्यासोबत. त्या संपर्क प्रमुख आहेत आणि शिवतेज प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य याचं ते काम पाहत आहेत. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. या सगळ्याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी कांबळे सर यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूज, लातूर.